solve example first. Find the values of sin 495 degree. तर इथे आपल्याला कोणत्या अँगलचं फंक्शन कोणतं काढायचंय, तर अँगल आहे 495 हा अँगलचा आपल्याला साइन फंक्शन काढायचंय. साइन फंक्शन काढायचंय. तर पहिल्यांदा आपण काय करायचंय, ह्याचं रूपांतर करायचं, ह्याचं कन्व्हर्शन करायचं अलाइड अँगल्स मध्ये. तर इथे 495 डिग्री आहे, तर ह्याला आपण आधी 360 ने भाग घालायचा आहे. 360 ने भाग घालायचा. 360 हे 360 म्हणजे 5 3 आणि 1. रिमाइंडर इज हिअर 135. म्हणजेच 1 गुणिले 360 अधिक 135 बरोबर 495. मग साइन 495 मीन्स साइन 1 into 360 degree plus 135 degree, and it is equal to sin 135 degree. sin 135 degree. ह्याचाच अर्थ काय होतो, तर साइन 135 डिग्री. आपल्याला आता 495 घ्यायची गरज नाही, आता आपण डायरेक्ट 135 वर आलेलो आहे. तर इथे साइन 135 डिग्री, साइन 135 डिग्री. आता इथे परत आपल्याला काय करायचं आहे, तर हा अँगल आपल्याला अलाइड अँगल्स सम और डिफरन्स करायचा आहे अँगल्सचा, की ज्याचा जो इंटिग्रल मल्टिपल ऑफ π/2 आहे. तर π/2 मीन्स 180 डिवायडेड बाय 2 मीन्स 90 डिग्री. तर इथे आपण 90 प्लस काही होऊ शकतं का बघायचं. तर इथे 135 मीन्स 95 डिग्री प्लस रिमेनिंग 45 डिग्री. तर इथे आपण 135 90 अधिक 95 ह्याप्रमाणे लिहू शकतो. 90 म्हणजेच काय, तर π/2. Therefore 135 डिग्री मीन्स π/2 प्लस 45 डिग्री. तर ह्या पद्धतीने आपल्याला हा अँगल लिहायचा आहे. इक्वल टू साइन π/2 प्लस 45 डिग्री. आता इथे आपल्याला फॉर्म्युले पाठ पाहिजेत. फॉर्म्युल्यावरून आपण पुढलं उत्तर काढू शकतो, नाहीतर इथेच आपण स्टॉप होऊन जाऊ. आता हे अलाइड अँगल्स आहेत. अलाइड अँगल्सचा आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काढायचे. साइन हे फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक, ह्या अँगलचं आपल्याला साइन फंक्शन काढायचंय. तर π/2 प्लस 45 डिग्री. त्याच्यासाठी फॉर्म्युले आपल्याला 2 फॉर्म्युले माहिती आहे. जेव्हा n इज ऑड अँड n इज इव्हन, n π/2 प्लस मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा प्लस मायनस साइन थीटा व्हेन n इज इव्हन. तर हा फॉर्म्युला केव्हा वापरणार आपण, जेव्हा n इथं जो आहे नंबर, इथं जो इंटिजर आहे, n इज हिअर इंटिजर. when n is even integer, then use this formula. n is an integer, even integer, then use this formula. आता इथे जे प्लस मायनस जे साइन आहे, हे कशावरून आपण ठरवायचं, ह्या अँगलचा प्लस साइन थिटा, ह्या अँगलचा मायनस साइन थिटा आहे. तर हे आपण क्वाड्रंट वरून ठरवायचं. आपल्याला माहिती आहे एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड निगेटिव्ह वाय ऍक्सिस. दिस इज कोऑर्डिनेट सिस्टीम. तर ह्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये हा अँगल कुठे आहे ते बघायचं आणि त्यावरून ठरवायचं ह्या अँगलची साइन काय येते. आता आपल्याला माहिती आहे बाय डेफिनेशन साइन थिटा म्हणजे एनी अँगल, साइन एक्स साइन वाय कोणता अँगल, साइन थिटा इक्वल टू वाय कोऑर्डिनेट घ्यायचं. वाय कोऑर्डिनेट आणि कॉस थिटा इक्वल टू एक्स कोऑर्डिनेट. आता इथे n हा ऑड आहे का इव्हन आहे, इथे π/2 आन्सर आहे. इथला n किती असू शकेल, तो 1 असू शकेल. n इक्वल टू हिअर 1 अँड 1 इज व्हॉट, ऑड और इव्हन, ऑड नंबर. मग अशा वेळेस हा फॉर्म्युला वापरायचा का नाही, हा केव्हा वापरायचा आहे, जेव्हा इव्हन नंबर आहे. n हा जेव्हा इव्हन आहे त्याच्यासाठी आपल्याला साइन n π/2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस साइन थिटा. साइनला साइनच येणार आहे, फक्त प्लस मायनस हे क्वाड्रंटवर डिपेंड आहे
आणि n जर इव्हन असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. आता n ऑड आहे, इथे n काय आहे, ऑड आहे. when n is odd, when n is odd integer म्हणजे विषम संख्या. विषम संख्या माहिती आहे आपल्याला 1, 3, 5, 7, 9, 11 ह्या सगळ्या ऑड नंबर्स आहेत, विषम संख्या आहेत. तेव्हा काय होणार आहे, साइन आणि एनी अँगल, अलाइड अँगल, साइन अँड अलाइड अँगल ह्याचं कन्व्हर्जन कॉस मध्ये जाणार आहे, प्लस मायनस कॉस थीटा येणार आहे. आता इथली जी साइन आहे ती कशावर डिपेंड आहे, परत ती क्वाड्रंटवर डिपेंड आहे. तो अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे ते बघायचं आणि मग ठरवायचं त्याची साइन. फक्त साइनचं इथं कॉस झालं जेव्हा n ऑड आहे, आणि जेव्हा n इव्हन आहे तेव्हा काय होणार आहे, साइनचं इथं साइनच राहणार आहे आणि प्लस मायनस हे क्वाड्रंट वरून ठरवायचंय. आता इथे π/2 म्हणजे 90 डिग्री, 90 प्लस 45 डिग्री म्हणजे हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे ते इथे ठरवायचं आपण. आता हा फर्स्ट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे. 90च्या वर गेला ह्याचा अर्थ हा अँगल सेकंड क्वाड्रंटला आहे. समजा इथून एवढा हा अँगल आहे, हा अँगल आहे π/2 प्लस थीटा. मग आता इथे साइनचं कॉस होणार आहे, पण आपल्याला आता प्लस आहे का मायनस आहे म्हणजे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते क्वाड्रंट वरून ठेवायचं. नाउ बाय डेफिनेशन साइन मीन्स व्हॉट, वाय कोऑर्डिनेट्स. आता इकडे सगळे जे कोऑर्डिनेट्स आहेत हे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत ह्या वाय ऍक्सिसवर. ह्याचा अर्थ इथे साइन पण काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणून इथे आपण साइन घ्यायची पॉझिटिव्ह आणि साइनचं कॉस होणार. मग कॉस थीटा किती येते 45 डिग्री, मग कॉस 45 डिग्री. आता ह्याच्यानंतर तुम्हाला कॉस 45 डिग्री किती आहे हे पाठ पाहिजे. तर कॉस 45 डिग्री किती आहे, 1/√2. 1/√2. therefore answer is 1/√2. म्हणजेच साइन 495 डिग्री इक्वल टू 1/√2. तर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे आपल्याला स्पेशल अँगलचे पार्ट असतात. म्हणजे समजा साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90, साइन 180 डिग्री इथपर्यंत आपल्याला पाठांतर असतं. कॉसचं पण तसंच आहे आणि त्याच्यावरून आपण टॅन काढू शकतो. पण आता साइन 495 हे आपल्याला काही पाठ नसतं, ह्याची व्हॅल्यू आपल्याला पाठ आहे का, नाही. तरीही आपण ह्या पद्धतीने ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे स्पेशल अँगल आहे म्हणजे 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री हे जे अँगल्स आहेत हे स्पेशल अँगल्स म्हणतात ह्याला. तर ह्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या व्हॅल्यू तुम्हाला ह्या पाठ पाहिजेत. आणि ह्या आपण शिकलेलो आहे मागच्या व्हिडिओमध्ये, ह्या व्हॅल्यू कशा आल्या, कशा आपण काढल्या हे पण आपण शिकलेलो. तो टेबल सुद्धा आपण कसा तयार करायचा ते शिकलेलो आहोत. तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ स्पेशल अँगल्स ते तुम्हाला पाठांतर करायचं. तर तुमच्या लॉग टेबलमध्ये ते टेबल्स आहेत त्यांनी लिहून दिलेले आहेत, ते तुम्ही पाठ करा. आणि तो टेबल सुद्धा कसा तयार झाला हे सुद्धा तुम्ही शिका. म्हणजे हा टेबल सुद्धा कसा तयार झाला, कसा तयार केला, आपण हा टेबल करू शकतो. पण आपण ऐन वेळेस असं इतका वेळ आपल्याला प्रश्न सोडवायचा असतो, मग इतका वेळ नसतो तयार करायला. त्याच्यामुळे हे आपल्याला पाठांतरच हवं. हा टेबल तुम्हाला पाठ करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ निगेटिव्ह अँगल्स आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ अलाइड अँगल्स when n is even number, when n is odd integers. तर ह्याप्रमाणे हे फॉर्म्युले पाठ करा.